बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 23. कालच्या रात्री एकाएकीच आभाळ ढगांनी भरून आलं आणि जराशी बुरंगाट बी होऊन गेलं. त्या कारण समजच वातावरण लई टवटवीत झालं होतं. आता ढगांच्या दाटी वाटीतून दिवसाने हळूच तोंड दाखवलं. त्यासरशी बिरुबाच्या माळावर हासरं गुढीस्वानी ऊन पसरत गेलं आणि त्यात बिरुदेवाचं देवाळ बेडकागत चमकू लागलं आणि बघता बघता घटकीतच सारं शिवार बी त्या चटकदार उन्हात पुरतं न्हावून निघालं आणि गर्द हिरव्या शिवारातल्या बिरवाडीच्या त्या भल्या दांडग्या तळ्यातलं निवाळ चक्क पाणी बी आता जणू आरशागत झळकू लागलं होतं. माळावरच्या वाटेने एकटाच चाललेला तो वाटसर भिरभिरत्या नजरेने सारं टिपीत होता. परत्याला चकवा झाल्या गत वाटत होतं. आपण वाट तर चुकलो नाही ना, असं त्याच्या भांबावल्या मनाला पुन्हा पुन्हा वाटत होतं. आणि बेचैन होऊन तो नीट विचार करीत तसाच मोहरं मोहरं झपाझपा पावलं टाकीत होता. भूत माग लागल्या गत गडी तसा लई रगाट दिसत होता. काळ्या रंगाची मळकाट पॅन्ट नेसलेल्या त्या गड्याच्या अंगात तांबूस रंगाचं आंगडं आणि डोसक्याला उपारनं गुंडाळलं. जिपऱ्या वाढवलेल्या, दाढी बी तशीच पिंगासवानी, चेहरा उघरीट, धुंदावलेलं नशाबाद झिंगिलं डोळं आणि नजरत बी खुनशी बेफिकिरी जरब. खरं बघितलं तर तो गडी एखाद्या ट्रकचा ड्रायव्हर असल्यागत लईच सैराट दिसत होता. त्याच्या हाताच्या मनगाटात एक कंगाण सोडलं तर दुसरं काहीच नव्हतं. त्याच्याकडे निरकून बघत एक दोन फटफट्यावाला गडी बिचकत बिचकत तसंच मोहरं निघून गेलं. पर त्यो सैराट गडी कुणाला वळकू आला नाही. पल्याडच्या खोरवाडातून एक लुंगीवाला बाबा जराशी नेटात आल्याला बघून त्याला बी बरं वाटलं. वाटेवर आल्यावर त्याला त्या बाबांनी चमत्कारिक नजरेनं बघत विचारलं, कहाँ से आए मुसाफिर और कहाँ जाने वाले? त्या खत्रुड बाबाच्या इद्रूप तोंडाकडे जरासं निरकून बघत त्या गडाने सांगितलं, जयपुर राजस्थान से. और कहाँ जाने वाले? मुझे मालूम नहीं, लेकिन ये गांव कौन सा है? आप यहाँ रहने वाले हैं क्या? ये गांव नहीं है, भिरवाड़ी है. सब धनगढ़ लोग रहते हैं इधर. यहाँ मैं रहने वाला नहीं, मैं मांत्रिक हूँ. आपकी सूरत देखकर मुझे लगता है आप कोई लफड़ा करके इधर उधर भाग रहे हैं. सही सही बताओ मुझे, मैं तुम्हें मुसीबत से सही सलामत छोड़ूंगा. गंडादुरी चेटुक भानामती सब अच्छी तरह से जानता हूँ. मैं जादूगार भी हूँ. त्या बाबांनी दिलासा दिला आणि तो गडी भी जराशी गुरमाळ्यागत झाला. मैं एक ट्रक ड्राइवर हूँ. चंदन की लकड़ी गाड़ी में भरकर पुणे से जयपुर जा रहा था, लेकिन पुलिस की गाड़ी ने पीछा किया, इसलिए गाड़ी जोर से भगाते भगाते एक गांव के सरपंच की गाड़ी को मैंने जोरदार टक्कर दिया. वही जगह पर 3 आदमी मर गए. क्रोधित लोगों ने गाड़ी उस जगह पर जला दी. मैं भयभीत होकर भागदौड़ कर यहाँ आया. आप मुझे इस लफड़े से छूटने का रास्ता दिखाओ भाई. तुम्हारे दिमाग में तो और भी बहुत कुछ छुपा है. तुम सब कुछ बताओ. त्या बाबांनी त्याच्या चेहऱ्याकडे बघत हात हातात घेतला. आंगड्याची बाही मागे सराकल्यामुळं पोटरीवरचं गोंदल्याला त्याचं नाव दिसलं, बहादूर सिंग. तुम्हारा नाम बहादूर सिंह है क्या? बहादूर सिंग आहे. ती दोघं त्या वाटाने बोलत बोलत मोहरं चालली होती. त्यो बंगाल्या बाबा त्या गड्याच्या हृदयात शिरायला बघत होता, पर त्यो अजून बिचकत होता. त्या बाबावर त्याचा अजून पुरता भरोसा बसायला राजी नव्हता. खरं बघितलं तर त्या अनोळखी गड्याचं चळीनतार काही बरोबर दिसत नव्हतं. तरी बी त्या बाबांनी बी त्याला पुरतं पछाडल्या गत वाटत होतं. चेटूक भानामतीवाल्या त्या करामती बंगाल्या बाबा संगती आणखी यो नौकाच बाजिंदा रंगील्या गडी कोण? बिरवाडीतल्या लहान थोरांपुढे येऊन उभं राहिलेलं हे बी एक नौकच कोडं चांगलं 4-5 दिवस भोवताली मिरवत आरवत होतं.
पर त्या जटिल बनत गेल्या कोड्याचा कुणाला नीट उलगडा व्हायला राजी नव्हता. आणि अशातच दगडू पाटलाच्या धुळाने परवा दिवशी आणलेली नवी कोरी फटफटी रात्रीत चोरीला गेली. नवगवत्या दिवसाबरोबर तो बोबाटा होऊन चौकड पांगत गेला. त्या कारण समधी वाडी लई चित्तागती झाली. आजवर फटफटी चोरीची भानगड वाडीत कवाच झाली नव्हती. त्या चोरीच्या घटनेची ती खबर खंडू चर्मलनी आपल्या घरात बसविल्या नव्या टेलिफोनच्या खोक्यातून पोलीस स्टेशनला तातडीची कळवली. पर त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही. आम्हाला तसा लेखी तक्रार अर्ज द्या, मग आम्ही चौकशी करून तपास करू, असं पोलिस म्हणत होती. आता मेंढक्या दगडू खटक्याने बी तपल्या रानात ऊस लावल्या कारण कोंडिबाचं एवढं साल पूर्त झाल्यावर तो घरीच राहणार होता. पर काही बी झालं तरी कोंडिबा बी मेंढराचं रवान मोडणार नव्हता. त्यांनी मोठं शेडचं बांधकाम आखलं होतं आणि त्यात बंदिस्त मेंढपाळ करायचा विचार पक्का केला होता. सकाळी तालुक्याला त्याच कामासाठी गेलेला कोंडिबा सावंत सांजला घोडदौडीनं माघारी आला होता. त्याचा यशवंता घोडा बी आता बराच वयस्कर झाल्यागत दिसत होता. तरी बी कोंडिबाने त्याच्यावर सवारी घेतली की अंग फुगल्यागत ते जित्राप चौकूर उधळत होतं. यशवंताला मायनी गोंजारून आणि थुपटून कोंडिबाने त्याच्यामोर हिरव्यागार घासाचा भारा सारला आणि तो लांब लांब ढांगा टाकत नव्या घराकडे आला. त्या वक्ताला पाण्याचा तांब्या हातात घेऊन हसत मुखाने मोहर येत असल्या धुरपतीला बघून त्याला लई दांडगा हारीक झाला आणि यशवंता घोडा बी मोठ्याने खिक्काळला. धुरपतीच्या मागोमाग नाना बी पळत येऊन कोंडिबाला बी लागला. त्याला कोंडिबाने उचलून घेतलं तसं त्याचं पटापटा मुक्क बी घेतलं. चुलीवर भगुल्यात शिजत असल्या कोंबडीच्या बरबाटाचा खमंग वास लांबवर घमघमत होता. धुरपतीने वट्ट्यावर घोगडं अंतारलं. त्याच्यावर कोंडिबाने बैठक मारली आणि त्याच्या मांडीवर नाना बी बसला. बस की धुरपती, बरी आलीस गड्या. मलाच आता लई सय आली होती तुमची दोघांची बी. कोंडिबा समाधानाचा सुस्कारा टाकीत म्हणला. सध्या रानातला कामधंदा जराशी आवरला. मला बी तुमची लई सय होत होती. नाना भाऊ बी रोज म्हणत होता, आई चल की मला दादांना आजीला लई बघावं वाटतंय आणि त्यांच्यावर बोलावं वाटतंय. दादा, तुम्ही मला वाडीतच दिली असली तरी सासर ते सासर आणि माहेर ते माहेरच असतं. माहेरची ओढ लागत नाही ती बाईच नव्ह. धुरपतीने आपलं हृदय मोकळं केलं. कोंडिबाला बी लई समाधान वाटलं. धुरपतीची आई चुलीला जाळ घालताना त्या दोघांचं बोलणं ध्यान देऊन ऐकत होती. खरं आहे पोरी. धुरपा, तू लेकीच्या जन्माला आलीस तरी लोक असल्यागत आमच्या जीवाला वाटतं. आमच्या जन्माचं तू सार्थक केलंस. होय, आता तुझ्या पोटी तरी ह्यो पोरगा हुबाहूब नारबाचा तोंडावळा आणि गुण घेऊन जन्माला आला. त्यो बी लई हुशार आणि करारे निघाला. परवा त्याचा बामण गुरुजी मला म्हणत होता, दादा तुमचा नातू लई हुशार आहे. त्याच्या वर्गात पहिला नंबर आहे त्याचा आणि खेळायला पळायला बी समध्यांच्या मोहर. नाना भाऊ सत्तुबा भिटकर. त्याच वक्ताला चमकुनी समधीकडे लाईटीचं दिवा चमाकलं आणि अंधारला धुडकावून चौकडं उजेडाचं राज आलं. कोंडिबाचं बोलणं ऐकून धुरपतीच्या मुखावर हसरं चांदणं फुललं होतं. दादा, नाना भाऊ म्हणतो मला लई शाळा शिकायची आणि काय व्हायचंय रे? सांग बरं आपल्या दादांना, सांग बरं लेकरा. धुरपतीने नानाला गोंजारलं. मला लई शाळा शिकून लई मोठं व्हायचंय. लाडीक आवाजात नानाने सांगितलं. काय व्हायचंय रे? कोंडिबाने विचारलं. मला वकील व्हायचंय. आमदार मंत्री होऊन मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी भांडायला जायचे दादा. नातवाच्या बोलण्याने कोंडिबाचं हृदय भरून आलं आणि छाती बी लई रुंदावली आणि तो खदखदून हसत म्हणला, लेकरा, एवढूसा जीव पर सपान कसा आबाळाला हात घालायचं बघतय. बघा ना धुरपती. ऐ, काय करतीस तू तिकडं? ऐकलंस का तुझ्या नातवाचं बोलणं? कोंडिबा चुली मोरल्या सुंदराबाईकडे बघत हरकून म्हणला. तेव्हा सुंदराबाई बी हसत म्हणली, अवंती लई गुण करतय. अक्षशान्या माणसाच्या बी मोहरलं बोलतय बघा. किती कौतुक करावं लेकराचं.
नाना भाऊ, त्याला गोंजारीत कोंडीबा म्हणला, लेकरा तुला कुणी शिकवलं हे असं बोलायचं? लई गुण करतय. कुणीच नाही, नाना भाऊ म्हणला. मग एवढं कसं शाण्या माणसागत बोलतोस असं? दादा, तुम्हीच सांगत असताना त्या बापूसाहेब कोकऱ्याची गोष्ट मला, आणि दुसऱ्या कुणाला बी सांगताना त्याच्या भाषणातनं ती बोलणं, तेच मी नीट ध्यानात धरलंय. आई बी तिकडं आमच्या घरी ताई, नानी, मावशी, मोठ्याही बारक्याही बरोबर गप्पा मारताना बापूसाहेब कोकऱ्यांच्या बोलण्यातलं भाषण सांगत असती की. आणि आपल्या तालुक्याचा आमदार प्रतापराव दादांना बी मी 2दा बघितलंय. त्या प्रतापराव दादाची बी गोष्ट दादा तुम्ही मला लई बाऱ्या सांगितली की. एकदा मला त्यांच्या संगती गप्पा मारायला तुमच्या संगती यायचंय दादा, घोड्यावर बसून. नानाने एका दमात सगळं एवढं सांगून मनोगत मांडून हुर्द मोकळं केल्यावर ते ऐकणाऱ्यांना त्या लेकराची मोठी आश्चर्यच वाटली. तिकडं घरी बी समधीजण त्याला असंच काही बी विचारत्यात, आणि नाना भाऊ त्यांना असल्याच काही बी बाता मारून लई करमणूक करतोय. त्या कारण समध्या घरातल्या लहान थोरांचा लई लाडका झालाय गडी. कारभारी अण्णा आणि मोठ्या आई तर त्याला भलतंच कुठं ठेव आणि कुठं नाही असं करत्यात, द्रुपती हरकून सांगत होती. दादा, पण आत्ता कुठं असते नव्हते बापूसाहेब कोकरे? मला त्यांना बी एकदा भेटायचंय, नानाने विचारलं. आणि कोंडीबा त्याच्या त्या प्रश्नाने जराशी बुचकाळ्यातच पडला. आणि मग नीट विचार करून कापऱ्या आवाजात त्यांनी सांगितलं, नाना भाऊ, लेकरा बापूसाहेब कोकरे देवाघरी गेलं मर्दा. कशाला गेलं देवाघरी? आणि देवाचं घर कुठं असतं व दादा? देवाच्या देवळालाच देवाचं घर म्हणतात ना? चिमुकल्या बोलाचं अजाणत्या मनाचं त्यांना लई कौतुक वाटलं. देवाचं घर स्वर्गात असतं मर्दा. नाना भाऊ, ते देवाकडं ह्या आपल्या धनगर जातीचं समद गारणं घेऊन गेलं मांडायला आणि न्यो मागायला. ह्या आपल्या जातीसाठी सर्जेराव पाटलासारख्या इथल्या जुनाट मतलबी पुढाऱ्यांनी धनगर जातीवर अन्याय करून बापूसाहेब कोकऱ्याचा बी आवाज दाबायसाठी ह्या जातीतल्या काही किड खाऊ दलाल वांडगुळांना हाताला धरून त्यांचा बी पुरता विश्वासघात केला. पर काही बी झालं तरी समाज जागृतीचा तो विचार मातूर अजून कुणालाच दाबता आला नाही मर्दा. कसं काय? बापूसाहेब कोकऱ्यांच्या त्या चळवळीतूनच ह्या धनगर जातीत बी असं लई चांगलं चांगलं नवाट कार्यकर्तं जागोजाग उमगून आलं. त्या कारण आज ना उद्या सरकारला बी हादरा बसल्या बिगर राहणार नाही. का तर त्या जागृत कार्यकर्त्यांची संघटना कवा तरी होईलच ना. गप्पा रंगात आल्या होत्या, पर भाकरी कोरड्या झाल्या कारण सुंदराबाईने हाक दिली, आव आता आधी भाकरी खाऊन घ्या आणि मग पुन्हा रातभर चलून द्या तुमच्या आजा नातवांच्या गोष्टी. उठा आता, धुवा हात. आलो आलो म्हणीत कोंडीबा उठला आणि त्याच बोलण्याला धरून पुढं म्हणला, बापूसाहेब कोकऱ्याच्याच वाटेवर आता अजून एक नवा पुढारी वागागत गर्जना करून उठलाय मर्दा. त्यो मातूर काहीतरी मोरली मजल गाठल्या बिगार राहणार नाही असं वाटतंय. कोंडीबाचा विचार ऐकून नाना भाऊ बी विचारी पडला. पर इतक्या वाढून गप्पा ऐकत बसलेली धुरपती बोलली, दादा, आपण अहिल्याबाईंच्या माहेराला त्या चौंडीला गेलतो, तत्ते बी आता लई सुधारणा झाली. व त्या महापुण्यवंत मातुश्रीने आईंनी समध्या जगात कीर्ती करून ठेवली. तिच्या जन्मगावाचीच आता लई दैना झाली होती, पण अण्णासाहेब डांगेंनी त्या ठिकाणाची दैनापुरती हटवली. मंत्री झाल्याबरोबर नाही का. द्रुपदीने कोंडीबाला हात धुवायला भांड आणि पाण्याचा तांब्या भरून दिला आणि ताटात हात धुता धुता त्यांनी बी आपलं मनोगत मांडलं. धुरपा, खरं तर त्या महात्म्याच्या हातूनच चौंडी विकासाचं काम व्हावं अशी त्या मातुश्रींची इच्छा असेल. त्या बिगार कसं. आता त्या अहिल्याबाईंच्याच पुण्यवंत विचारांचा वसा घेऊन तिकडं सांगोल्याकडच्या कर्तबगार आमदार गणपतराव देशमुखांनी बी मोठीच किरत करून ठेवली. तो बी एक धनगर जाती जन्माला आलेला एक महात्माच म्हणावा लागेल. त्या बहादराचा लई महान त्याग.
आजवर झालेला समद मुख्यमंत्री त्यांनी सभागतीच वाटायला लावल्यात आणि अजून किती वाट लावतील हे देवाला ठावं. माणसाच्या जातीला त्या महात्म्याचा अंत लागणं कठीण. अवघ्या जगात दांडगी किरत झाली. गणपतराव देशमुखांची लई मोठा माणूस. आता समधी जण जीवन घ्या आधी आणि मग बसा बाता मारीत रातभर. सुंदराबाईंनी बी ताटं वाढता वाढता आपलं मनोगत मांडलं आणि विचारलं, देशमुख आपल्या धनगरात बी आहेत होय? तर नाहीत कसं, आपल्यात बी जुनं राज महाराज सरदार जहागीरदार देशमुख लय आहे ती. पर आता ह्या काळात खरं नाव कमिवलं गणपतराव देशमुखांनीच. नानाभाऊ कोंडिवाचं समद बोल ध्यान देऊन ऐकत होता आणि ते बोल त्याच्या कवळ्या मनावर गोंधल्या गत उमटत होतं. काळ कुणासाठीच थांबायला राजी नव्हता. घडून गेलेल्या त्या समद्यास भल्या आणि बुऱ्या घडामोडींवर आता बराच काळ लोटला होता. अलीकडच्या काळात वाडी आणि वाडीतल्या माणसात हळूहळू होत गेलेली सुधारणा समधीकडं सुजलाम सुपलाम शांती आणि समृद्धी नांदतानी बघून भरल्या गोकुळाची रुजबा आल्यागत वाटत होतं. बिरुबाच्या कुरपणी वाडीला आता सुखाचं दिवस आलं होतं. पर माघारी फिरून अवचित आलेल्या त्या सैतानाला मातूर ही सारी सुधारणा स्वप्नगत वाटत होती. खरं तर त्याच्या डोळ्यांवर त्याचा भरोसा बसत नव्हता. वाडीचं समज रंगरूप बदललं असलं तरी इथल्या माणसांची तोंड तो नीट ध्यान देऊन बघत होता आणि ती त्याला ओळखून येत होती. पर तो गडी मात्र अजून कुणालाच ओळखू आला नव्हता. कुणाला ओळखू येणार नाही एवढं त्याचं बी रंगरूप बदललेलं होतं. त्याच्या वागण्या बोलण्याची तरा राहणीमानाची समधीच खुबी पुरती बदलली होती. त्या बंगाली बाबाच्या बगलेला लागून त्याने इथली बरीच माहिती काढून घेतली. घडल्या घटना नीट उमजून घेतल्या. त्या दोन्ही घरांचं पेटल्यालं वैर कायमचं मिटल्यालं बघून तर त्याच्या उद्ध्वस्त बेचैन मनाचा आता पुरता भडकाच उडाल्यागत झालं होतं. खंडू चर्मलच्या मागं बुलेटवर बसून मल्हारला जाता येताना बघून त्याच्या अंगाची आग आग होत होती. लवकरच म्हातारी होऊन सरगाडल्या धोंडाबयाची ती दैना बघून तर त्याला तिच्या गळा पडून मोठ्याने आरडावा असं वाटत होतं. पर त्याच्या डोसक्यात न्यारच कुटकारस्थान रंगत होतं. गड्याचं काळीज आता दगडा धोंड्यागत कोरडं ठक आणि कठोर बनलं होतं. डोंगरा एवढं दुःख आपल्या उरात घेऊन तो आजवर उद्ध्वस्त जीनं जगत आला होता. ते फकस्त सुडानी पेटल्यामुळेच. काळ किती लोटला, काळ किती बदलला आणि काळ किती सुधारला तरी त्या काळाचं बी त्याला काहीच देणं घेणं नव्हतं. काही बी झालं तरी त्याने आपल्या त्या विचारात आणि आचारात काहीच बदल घडू दिला नव्हता. त्याच त्या एकाच विचाराने पछाडल्या कारण त्याच्या रूपात वावरणारा सैतान आता फिरून वाडीत आल्यापासून सुडक्या मनाने रातुंद्या कुटील डाव रचित होता. आणि अशातच एक दिवस नव्या साळेच्या पडवीतल्या त्या काळ्या झार फळ्यावर रातीत उमटलेली ती येडी वाकडी पांढरी ध्वाट अक्षरं वाचून प्रत्येक जणाच्या काळजात धडकी भरल्यागत झालं. धुरपे, अगं तुला आणि तुझ्या बापाला बी जीव मारल्या बिगर मी तसा मरणार नाही. आधी साळत आलेल्या पोरांनी त्या ओळीतली ती अक्षरं वाचून दुसऱ्यांना बी दाखवली. दोन्ही मास्तरांनी वाचल्यावर त्यांनी वाडीतल्या 4 शाण्या सुरत्या माणसाला बोलावून वाचून बी दाखवलं आणि मग तो बोबाटा चहूकडं पांगत जाऊन गाव गलबाला झाला. आता अर्ज्या वाडीत आल्याची चाहूल लागली. लहानात थोरांत कुजबूज सुरू होऊन समजच वातावरण लई दुचाकल्या गत झालं. पर एखाद्या वक्ताला दुसऱ्याच कुणीतरी हे असं खोडसाळपणाने लिहून वाडीला गमतीने भिडसूल असलं तर अशी बी कुणबुनी शक्कड काढली. त्या कारणे काही माणसांच्या डोसक्याचा पुरताच गोविंदा झाला होता आणि बघता बघता भयासूर बनत चालल्या त्या गंभीर्या वातावरणात आता भर दिवसा उदाशीची काळवंड पसरू लागली होती. साळातली पोरं मुतायच्या सुटायच्या आधीच मुतायचं निमित्त करून चिंगाट पळायला नाना भाऊ धापा टाकीतच आपल्या आजुळात आला आणि त्यांनी घाबऱ्या घाबऱ्या आपल्या आजा आजीला सगळ्या फळ्यावर लिवलेली ती घटना कळवली. ती खबर आधीच ऐकायला मिळाल्या कारण ते दोघं बी आधीच चित्तागती होऊन कोड्यात पडली होती. त्यात पुन्हा नातवान येऊन सांगितल्यावर आणखी अवघडल्यागत झालं. पर कोंडिबाचं माथू मातूर आता पुरतं भडाकल्यागत झालं आणि त्याच्या मुखातून फुलत्या निखाऱ्या गत जळजळीत सबूत सभागतीच बाहेर पडलं.
त्यो झुटिंग मेला नाही वाटतं अजून. त्या त्या अर्जाचं आय घाल्याचं भरून आलंय वाटतंय आता. इतकिंदी तोंड काळं करून दडून बसला होता काय नो. समद्या वाडीला थोडक्यात उमागलेल्या त्या फळ्यावरच्या 2 ओळीतलं कोड लहानुशा नाना भाऊला उमगणारं नव्हतं. आपल्या आईचं नाव धृपती हाय आणि तिला बाप हाय एवढंच त्याला ठावं. पर त्यांना कोणीतरी वैरी जीव मारण्याचा काय विचार करतोय ह्यातला तिढा एवढा सभागती उलगडणारा नव्हता. शाळा सुटून घरी आल्यावर बी शाळेच्या फळ्यावर लिहिलेली ती भानगड सांगून नानाभाऊ आपल्या आईला पुन्हा पुन्हा विचारित होता. पर लई धीर गंभीर झालेली त्याची आई धृपती त्याला नीट उलगडून काहीच सांगायला राजी नव्हती. त्या कारण ते अजांत लेकरू आता पुरतं रडकुंडीला आलं होतं. आणि धृपतीच्या अंगातलं रगात मातूर नसा नसांतून सळसळू लागलं होतं. मस्तकात आगीचा डोंब उसळला होता. अर्जा आता फकस्त नजरेसमोर दिसावा असं तिला वाटत होतं आणि तिच्या डोळ्यांत रगात उतरल्यागत झालं होतं. पर तशा बेचैन मनस्थितीत बी त्या आईने आपल्या लेकराला हृदयाशी कवटाळलं. ती मोठ्या मायेने त्याला गोंजारून थोपटीत राहिली आणि मग धृपतीने आपलं हृदयपुरतं मोकळं करायला सुरुवात केली. ती एक मोठी लांब लचक गोष्ट हळूहळू हुंकारा देत लेकरू आपल्या आईच्या कुशीत पडून कितीतरी वाडूळ पतूर नुसतं ऐकतच राहिलं. गुन्हेगार होऊन गेली कैक वर्ष फरारी झालेला बिरा सावकाराचा पिसाट अर्जा बिरवाडीतल्या भोळ्या भाबड्या लोकांनी मनातल्या मनात पुरताच मारून त्याला ख्वाल पुरून बी टाकला होता. पर जणू त्याच कारणात शाळेच्या फळ्यावर उमटलेल्या त्या खुनशी धारदार आणि जळजळीत अक्षरांनी तो खत्रूड गडी अजून जित्ता असल्याची खुन्नस देऊन वाडीच्या समध्याच परिसराला पुरतंच हादरून टाकलं होतं. तो आडमुठा सैराट वैरी आता कोण्या वक्तावर कुठं कुणाला गाठून दगा धोका करील याचा अजिबात भरोसा देता येत नव्हता. एखादं कराल रानटी पिसाट चित्राब शिवारात आल्यागत अर्जाच्या धास्तीची भयासूर काळवंड चहूकडं पसारली होती आणि त्याच्या वेगवेगळ्या हुली बी रोज कानावर येत होत्या. लहान थोरान तर जोरदार कुजबूज चालूच होती. त्या बंगाल्या देवऋषी बाबा संगती वाडीत जो रंगील्या रांगडा गडी त्या दिवशी फिरत होता ना त्योच त्यो अर्जा. बिरा सावकाराचा सैराट पोरगा अर्जाच होता ना त्यो. आता कुणाला वळखू सुधी की ना की कसला होता आणि आता कसला होऊन माघारी आला बघा ना. आत्ताशी अर्जाची खरी ओळख समद्यांना पुरती पटली होती आणि दगडवाडीच्या पारद्यांच्या पाल्याकडे जाताना त्याला कोणीतरी पाहिल्याचं सांगत होतं. तर कुणी तळ्याच्या तालीवर त्या बंगाल्या बाबासंगती हिंडताना बघितलं होतं. कुणी तर मोगमच काहीतरी हुल सोडून देत होतं वाऱ्यावर. त्या दिवशी क्यारबा धायगुड्याचा नरसू धापा टाकीतच पळत कोंडीबाच्या घरी आला आणि त्यांनी घाबऱ्या सांगितलं, दादा दादा मला अर्जा दिसला होता. माझ्याजवळ येऊन तो मला म्हणला, हे नरश्या तुला म्या पुरता वळिकलाय. त्या कोंड्या बनकराला घरी जाऊन सांग माझा निरूप. त्याला म्हणावं तुआ आणि तुझ्या त्या पोरीनी धुरपीनी माझी जिंदगी पुरती बर्बाद करून टाकली. पर आता ह्यो बिरा सावकाराचा अर्जुना बी त्या गोष्टीचा बदला घेऊन सूड उगविल्या बी का राहत नसतोय. जा जा तू ह्यो माझा निरोप जर त्या कोंड्याला घरी जाऊन सांगितला नाहीस तर तुझा बी चांगला सोमवार बघीन मी. असा मला हग्यादम देऊन दादा माझ्याजवळच्या भाकरीचं गठुळ बी त्यानं हिसकावून घेतलं आणि मग अर्जा अंबराईच्या मळ्यातल्या उसात घुसल्याला म्या माझ्या डोळ्याने बघितला. सांगता सांगता नरशा घामाघूम होऊन थरथरत होता. नरशाने आणलेला अर्जाचा तो तातडीचा निरोप ऐकून कुंडीबाबी जराशी हादारल्या गतच झाला. पर तो धडाबाज गडी त्याच घडीला पुरता सावध होऊन चित्तागती विचार करू लागला. अर्जाच्या आडमुट्या इच्छारानेच कुंडीबाचं मातं पुरतं भडाकलं आणि गड्याच्या उरात ढाण्या वाघाचं काळीज असल्यागत अंगातलं रगात बी लई खवाळ्यागत झालं. त्याच वक्ताला त्यांनी दोन्ही हात जोडून आधी बिरुबाला नमान केलं. मग डुईचं पागुटं खुबीदार गुंडाळून त्यावर गोपन नीट आवळली. खांद्यावर नेहमीचं घोंगडं टाकलं. कोपऱ्यातली लांब दांड्याची फरशी कुराड घेताना बायकोला सार बैजवार सांगून पायात खेटार घातलं आणि मग कोंडीबा मोठ्याने गराजला.
आता त्यो अर्जा दिसल तिथंच त्याचा मुडदा पाडल्या बिगा राहत नसतो मी. त्याने लैंदी डोसकं खाल्लंय. कोंडीबाच्या डोळ्यात रगात उतारलं होतं. ह्या म्हातारपणात बी त्याचा तो करारी अवतार बघून नरशा तर लटालटा उडत होता आणि सुंदराबायाच्या मुखातून बी सबूत उमटत नव्हतं. यशवंता घोडामातूर जागच्या जागीच नाचत खिकाळत होता. त्याला खोगीर घालून कोंडीबानी घाई लगाम हातात घेतला आणि झेप घेऊन त्यावर सवारी घातली. त्या सरशीत उमदार दमदार घोडा चौखूर दौडू लागला धुरपतीच्या घराकडं. नरशाने आणलेला अर्जाचा तो खतरूड निरूप कोंडीबाने आधी धुरपतीच्या कानावर घातला. तेव्हा ती बी लई बिथरल्या गत झाली. तिच्या थरथरत्या होटातून सबूत सुटलं. अर्जा, तू आम्हाला ठार माराया फिरून माघारी आलास का आमच्या हातून ठार मारायला आलास र? ते तुला नाही समजायचं. तू डोसकं पुरतं बधीर झालंय, त्या कारण तू काहीतरी बरळतो यास. कोंडीबाने खंडू, मल्हारी, भीमा, भावड्या, धर्मा, सत्तू आणि ठकूबाई समद्यांच्या कानावर अर्जाचा निरूप घातला. आणि आता तो आंबराईच्या उसाच्या फडात शिरल्याची खबर दिल्यावर बघता बघता 50-50 तरण बांड रगाट गडी हत्यार बंद होऊन आंबराईच्या मळ्याकडे धावलं. आणि त्याने उसाचा उभा फड घेरला. त्या वक्ताला घोड्यावर सवार झालेली धुरपती दोन्ही हाताने बंदूक रोखून वाघिणी गद गराजली. अर्जा, मुडद्या बाहेर ये तू. उसाच्या फडात कोलदडी मारून बसलास, पण आता तुला बाहेर काढून जीव मारल्या बिगार राहत नसती ही धुरपती. तुझी जिंदगी तुझ्या हातानेच बर्बाद केलीस. त्याचं खापर दुसऱ्याच्या माती मारून त्यांची जिंदगी बर्बाद करायला निघालास काय आडमुट्या? इतकी वर्ष कुठं तोंड काळ करून बसला होता हिजड्या गत? कोंडीबाबी चौताळ मोठ्याने आरोळ्या ठोकीत होता. अर्या, आय घाल्या, तू खास बापाच्या पोटचा असशील तर उसाच्या फळाबाहेर येशील. लपून दडून बसलास तरी घावशील कुठंतरी कचाड्यात तू आमच्या. माणसांचा गलबाला वाढत होता. एवढ्या मोठ्या मळ्यातला उसाचा गर्द हिरवा फड सळसळून ढालत डुलत होता. पण कोणत्याच कोपऱ्यातून अर्जा काही केल्या बाहेर यायला तयार नव्हता. समजच वातावरण इरला पेटल्या गत लई तापलं होतं. प्रत्येक हत्यारबंद गडी त्या उसाच्या फडाकडेच रोखून बघत होता. आणि इतक्यात वरच्या माथाडावर कोणीतरी गडी माणूस ठणाठणा बोंबाल्याचा भयासूर आवाज आला. आणि मग पुन्हा तोच माणूस, अर्जा आला रे, अर्जा आला रे, अशा आरोळ्या ठोकीत मोहर पळत सुटला. त्या आवाजाच्या रोखाने ते समजच हत्यारबंद रगाट गडीबी आलो 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 म्हणून धीर देत धावलं. तर सदा नावी बगलतलं धोकटं सावरीत आरडत ओरडत जीव तोडून धुमाट पळत होता. भरधाव वेगाने घोडदौड करीत समद्यांच्या मोहर आलेली धुरपती आणि ती बाकीचं बी समजच हत्यारबंद गडी एकाएकी जमून आल्याला बघून त्या मुळातच भिकाड गड्याच्या जीवात जीव आला. सदा भाऊ, काय झालं रे? एवढं मोठ्यानं बोंबलून असा आरडत ओरडत का पळतोस? धुरपतीने खांद्याची बंदूक सावरी सदाला विचारलं. तेव्हा मागची माणसं बी नेटात आली होती. मला अर्जाने धरलं होतं. त्यांनी मला पिस्तूल दाखवून लय हाग्या दम दिलाय. मी तिकडं कारंड्याच्या वस्तीवर आज सुतकाच्या हजामिती करायला गेलो होतो. उसांच्या फडांच्या चिमटीतून वाटणी सायकलवर बसून वाडीकडे येताना त्यांनी मला अडवून आधी 2-3 मुस्काटात मारल्या. घामाघूम झालेला सदा नावी हिवाल्या गत थोडू उडत होता. त्याच्या आवाजात बी कापरं भरलं होतं. माझ्यावर त्यांनी पिस्तूल रोखून खिशातलं 1000 रुपये काढून घेतलं आणि माझी सायकल बी हिसकावून तिच्यावर टांग मारून वरंगाळ आणि दांडळीत गेला त्यो त्या तळ्याच्या रोकांनी. आज लईच भयासूर दिसतोय अर्जा. भेदारल्याला सदा नावी धापा देत सांगत होता. आणि तिथं जमलेली समधीच माणसं श्वास रोखून कान टवकारून ऐकत उभी होती. अर्जाने माझ्याजवळ एक निरूप सांगितलाय. त्यो म्हणला, सध्या तू त्या मल्हाऱ्याला आणि धर्म्याला जाऊन सांग, अर्जुना म्हणतोय माही उभी जिंदगी ज्यांनी बर्बाद केली त्यांच्याशी पेटल्याला आपलं वैर मिटवून तुम्ही त्यांच्या संगती कायमची सोबत केली. त्या कारण आता तुमचं माझं बी वैर पेटलंय. त्या खंड्याच्या मागं बुलेटवर ऐटीत बसून मल्हाऱ्याला जाता येताना बघितल्या कारण तर माझं मातपुरतं भडाकलं येत. आपल्या इरसबाज आई बापाचं गाजल्यानं नाव पुरतं घालून
त्यांना तुम्ही दोघांनी मिळून काळीमा लावला. त्या गोष्टीचा मी बदला घेतल्या बिगर राहत नसतो. माझ्या वाटणीची सारी इस्टेट मजात खाऊन आता तुम्हीच मला नडायला लागलात, तर मी बी तुम्हाला बी तोडायला काय कमी करायचं नाही. त्या धुरपीपायीच मी आजवर बिन लग्नाचा राहिलो आणि गुन्हेगार फरारी होऊन रातुंद्या पळतोय, असा असा रानावनात लपत छपत जगतोय भूतागत. आणि तुम्ही मातूर दोघं बी तुमच्या बायका पोरांत राहून सुखात जगता, मजा हज्जा करता. मला ह्या 2 दिवसांत 2 लाख रुपये पाहिजेत. मी कोणत्या बी वक्ताला अवचित घरी येईन आणि घेऊन जाईन. पैसे मिळाले नाहीत तर मग माझ्या हातून काय विपरीत घडल ते मला ह्या घडला सांगता येणार नाही. एवढा तातडीचा निरोप माझा सध्या तू आज जर सांगितला नाहीस तर मग मोर तुझा बी सुंबार बघेल मी. सांगता सांगता सदाला आतून हुंबाडा दाटून आला आणि त्या सरशी तो धाय धाय रडायला बी लागला. त्याला समजावीत कोंडीबा दातवट खाऊन कडाडला. तुझ्या आडमोठ्या वागणुकीनीच तुझं वाटुळं करून घेतलंच पुरतं आणि आजवर बी तो दुसऱ्याचं वाटुळं करण्याचाच फकस्त विचार केलास म्हणा वारजा. म्हणून तुला कुणाचं सुख बघवत नाही आणि त्याच कारण तू उभा जलूम दुःखात फरफळत जळत राहिलास. कोंडीबाचं बोलणं पुरतं व्हायच्या आधीच रागाने भडकलेली धुरपती गराजली. ह्या एड्या टाळक्याच्या आडमुठ्या अर्जाने माह्या पायीच जर तुपल्या उभ्या जन्माचं वाटुळं करून घेतलंय म्हणतोय आणि समद्यांच्या जीवाला त्याने नुसता जगून घोर लावला असला तर मग त्या मुडद्याला मला या दुर्पतीला ठार मारावं लागल. सदाने सांगितलेला अर्जाचा तो कडवा निरूप ऐकून चित्तागती झालेला मल्हारी आणि काळवांडलेला धर्मा दोघं बी भाऊ दुर्पतीच्या बोलण्याने जराशी टवकारल्या गतच झालं. त्या वक्ताला त्यांच्या तोंडाकडे बघत खंडू चेरमल बी चित्तागती होऊन म्हणला, मुळातच सारं चळीनतार बिघडलेला बेफिकीर अर्जा जो माणूस दिसल आणि कुठंतरी भेटल त्याच्याजवळ असाच काहीतरी विपरीत निरूप देऊन भेडसावील. वक्ताला दगाफटका बी करायला कमी करायचा नाही, त्याचा भरोसा देता येत नाही. पिसाळलेल्या कुत्र्यागत नुसता पळतोय मोहर हुलकावण्यात येत. त्या कारणात आता प्रत्येकाने नीट सावधगिरी घेऊनच वागलं पाहिजे. गहाळपणा उपयोगाचा नाही. तिथं जमून आधीच चित्तागती झालेली समधीच हत्यारबंद माणसं खंडूच्या बोलण्याने जास्तीच घोरात पडली. पर कोंडीबाच्या डोळ्यात मात्र रगात उतारलं होतं आणि वटावरच्या करड्या मिशांचं आकडं बी थरथरत होतं. त्या घडला त्याच्या मुखातून जळजळीत सबूत बाहेर पडलं. गुन्हेगार होऊन फरारी झालेला ह्यो सैराट अर्जा तिकडंच कुठंतरी कुत्र्याच्या मौतीनं मेला असेल असं समध्याच लोकांना वाटत होतं. पर तसं घडलं नाही. तर त्यो तिकडं बी 12 भानगडी आणि 17 लपडी करून पक्का खतरनाक बनूनच मग आता फिरून माघारी आला आणि त्यांनी एकट्यानेच बघा कसं समद वातावरण नुसतं तंगाट करून टाकलंय. पुरता सुडानी पेटलाय आहे घाला आणि त्यांनी समध्यांची स्फूर्ती झोप उडवली. आता त्या आडमुट्या रानटी बेबंद जित्राबाच्या मागावर असं मोघम धावण्यापरीस आपल्याला तालुक्याला जाऊन पोलीस खात्याला फरारी अर्जानं वाडीत पुन्हा येऊन लई धुमाकूळ घातला आहे. त्याच्यापासून लई जणांच्या जीविताला धोका असल्याची लिखित तक्रार द्यावं लागेल आणि त्याचा पुरता बंदोबस्त करण्याची मागणी करावं लागेल. त्या बिगार त्यो आता कुणाला सुख लागू द्यायचा नाही. लालबुंद डोळे मिचकावीत कोंडीबा म्हणला. आता चित्तागती बापाचं दमदार कडवं बोल ऐकून लेकीच्या बी अंगातला रगात खवाळ्या गत झालं आणि त्या सरशी डोसक्यात बी ईज लवल्या गत पोर कडाडली. त्या बिनआबरूच्या नालायक कुत्र्याने समध्या जीवाला नुसता घोर लावलाय. पोलीस खातं बी त्यांनी आपला जीव घेतला तरी त्याचा पुरता बंदोबस्त करीतच नसतंय. त्या कारण दादा आता त्या अर्जाचा पुरता बंदोबस्त मलाच करावा लागेल. आज ना उद्या तो ह्या द्रुपदीच्या तावडीत घावल्या बिगा राहत नसतो. मेला जातोय कुठं. एवढं सार एका दमात ठणकावून मोठ्या मर्दानी झोकात त्या धडाबाज पूर्णी खांद्याची बंदूक बगलत दाबून बघता बघता हवत गोळीबार केला. ठो धुम धडम आणि दाहे दिशा हादरून टाकल्या त्या दणकेबाज आवाजाने तर आधीच गंभीर झालेलं वातावरण पुरतंच थरारलं आणि लई लई भयासुर होत काळवंडून गेलं.
बेचैन झालेला यशवंता घोडाबी मागच्या 2च पायावर उभा राहून झेपावत मोठ्याने खेकाळा. त्या वक्ताला भर दुपारचं ऊन बी लई तापलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.